तपास म्हणजे गुन्हेगाराला पकडणे नाही तर सत्य बाहेर आणणे. नमस्कार, मी आशिष दीपक देसाई, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फोरेन्सिक लॅब. तर आज आपण पाहणार आहोत क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एखाद्या गुन्ह्याचे सत्य शोधणे. पोलीस, फॉरेन्सिक तज्ञ हे एकत्र काम करतात. जसे की पुरावा गोळा करणे, पुरावा गोळा केल्यानंतर त्याचे ॲनालिसिस करणे आणि ज्या ॲनालिसिसमधून माहिती मिळाली त्याच्या आधारे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. जसे की CCTV फुटेज असेल, आपल्याकडे फिंगरप्रिंट्स मिळाले असेल, DNA मिळाले असेल, तर याच्या आधारे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा उपयोग खरं म्हणायला गेला तर निर्दोष व्यक्ती सुटण्यासाठी आणि ज्याने अपराध केलाय त्याला पकडण्यासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल तर फॉरेन्सिक तज्ञ तेथे फिंगरप्रिंट्स, फूटप्रिंट किंवा अदर कोणते टूल मार्क्स मिळालेले आहेत का पाहतात किंवा CCTV फुटेज पाहतात आणि त्याच्या आधारे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. कोर्टात ही तपासणी खूप महत्त्वाची असते. पोलीस ज्या इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर फॉरेन्सिक तज्ञांनी रिपोर्ट तयार केल्यानंतर ते कोर्टामध्ये साक्षीला हजर राहतात. फॉरेन्सिकचा रिपोर्ट कोर्टात मान्य होतो. सामान्य लोकांसाठी याचा उपयोग म्हटला तर जो वेळ वाया जातो तो वेळ कमी जातो आणि लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळतो. मित्रांनो, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सत्य शोधणं तर आहेच, पण हे समाजासाठी एक उपयुक्त असं शस्त्र सुद्धा आहे. धन्यवाद.